बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झालेत, तर 25 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचाही समावेश आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता। या हल्ल्यात 21 पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी जखमी, तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड झाली। दरम्यान मोबाईल, व्हिडिओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांआधारे सध्या पोलिसांचा तिथे शोध सुरू आहे। त्यामध्ये आपण जे 1400 ते 1500 लोकांना, इतर अज्ञात लोकांना आपण आरोपी बनवलेले आहेत, तर ते कोण लोक होते, त्यांचा रोल काय होता याचा तपास चालू आहे। आमचा प्राथमिक फोकस जो आहे हा दोन गोष्टींवर आहे। एक तर याच्यामध्ये कोणी लोकांना भडकवलेलं आहे ते महत्त्वाचे लोक, आणि त्याच्यानंतर कोण लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी दंगलीत सहभाग घेतला। अशा प्रकारे दोन अँगल्सवर आम्ही काम करत आहे आणि लवकरच आपण त्याच्यामध्ये अरेस्टमध्ये आपण यशस्वी होऊ।